हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस जो आहे तो कॉमन टॉपिक आहे. त्यासाठी आपण जीके महाराष्ट्रामध्ये आज टॉपिक 9 समयुक्त महाराष्ट्र मुवमेंट अँड स्टेट फॉर्मेशनचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, ही सिरीज जी आहे ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत चालू राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जनरल नॉलेज, कम्प्युटर अवेअरनेस आणि मराठी व्याकरणचे व्हिडिओज आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि पॉसिबल राहील तर आपण रिझनिंग आणि मॅथ्सचे सुद्धा व्हिडिओज इथे कव्हर करू. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे एमसीक्यूजची, ज्याच्यामध्ये 2500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत, जे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झामसाठी फार उपयुक्त आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे समयुक्त महाराष्ट्र मुवमेंट अँड स्टेट फॉर्मेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, which method of the protest was most characteristics of the SMM means संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट. ठीक आहे. बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन पद्धत कोणती होती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्ट्रॉल कॅम्पेन ओनली, सेकंड मास डेमॉन्स्ट्रेशन, स्ट्राइक अँड मार्टिडोम, थर्ड आर्म रिवॉल्ट अँड फोर्थ लीगल पिटिशन एक्सक्लुसिव्ह. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, मास डेमॉन्स्ट्रेशन, स्ट्राइक अँड मार्टिडोम मीन्स जन आंदोलन, संप आणि होत्ताम्य, बिकॉज हॅटल, मार्चेस, हंगर स्ट्राइक अँड सॅक्रिफाइस मार्क द मुवमेंट. नेक्स्ट, सेकंड, which political party initially opposed the inclusion of Bombay city in महाराष्ट्र? मुंबई शहर महाराष्ट्रात समाविष्ट करण्यास सुरुवातीला कोणत्या राजकीय पक्षाने विरोध केला? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट काँग्रेस सेंट्रल, शिवसेना, पीझंट अँड वर्कर पार्टी अँड फोर्थ समयुक्त महाराष्ट्र समिती. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट काँग्रेस. ठीक आहे. सेंट्रल काँग्रेस लीडरशिप वॉन्टेड बॉम्बे ॲज अ सेपरेट एंटिटी. नेक्स्ट, थर्ड, द प्रायमरी डिमांड ऑफ संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट वॉज. संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीची मुख्य मागणी कोणती होती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्रिएशन ऑफ बिलिंग्वल बॉम्बे स्टेट, सेकंड फॉर्मेशन ऑफ सेपरेट मराठी स्पीकिंग स्टेट इन्क्लुडिंग बॉम्बे सिटी, थर्ड इंटिग्रेशन ऑफ गुजरात अँड महाराष्ट्र अँड फोर्थ मर्जर विथ हैदराबाद स्टेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, फॉर्मेशन ऑफ सेपरेट मराठी स्पीकिंग स्टेट इन्क्लुडिंग बॉम्बे सिटी, मुंबईसह स्वतंत्र मराठी भाषिक, बिकॉज इट्स डिमांडेड अ सेपरेट मराठी लँग्वेज स्टेट विथ मुंबई ॲज इट्स कॅपिटल. नेक्स्ट, फोर्थ, who among the following is considered prominent leader of the संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट? महाराष्ट्र खालीलपैकी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेता कोण होता? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बालासाहेब ठाकरे, केशवराव जेधे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, केशवराव जेधे. केशवराव जेधे वॉज द की ऑर्गनायझर अँड स्ट्रॅटेजिस्ट ऑफ द मुवमेंट. नेक्स्ट, फिफ्थ, which event most intensified the movement in 1955-1956? 1955-56 मध्ये चळवळ तीव्र होण्यामागील प्रमुख कारण कोणते होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिजेक्शन ऑफ मराठी डिमांड्स बाय बॉम्बे स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड फॉर्मेशन ऑफ लिंग्विस्टिक कमिटी, थर्ड इन्क्लुसिव्ह ऑफ गुजरात इन बॉम्बे स्टेट अँड फोर्थ नॅशनलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिजेक्शन ऑफ मराठी डिमांड्स बाय बॉम्बे स्टेट गव्हर्नमेंट, मुंबई राज्य सरकारकडून मराठी मागण्यांना नकार, बिकॉज रिफ्युजल टू इन्क्लूड बॉम्बे सिटी प्रूफ मास प्रोटेस्ट. नेक्स्ट, सिक्स, द रोल ऑफ स्टुडंट इन एसएमएम मीन्स संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट कॅन बेस्ट बी डिस्क्राइब ॲज. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विद्यार्थ्यांची भूमिका कशी होती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लिमिटेड टू पॅसिव्ह सपोर्ट, second active participation in strike and demonstrations, third opposition to SMM and fourth participation only in Mumbai. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन स्ट्राइक अँड डेमॉन्स्ट्रेशन, संप व निदर्शनांत सक्रिय समभाग, बिकॉज स्टुडंट वेअर ऍक्टिव्ह ऑर्गनायझर अँड प्रोटेस्टर अक्रॉस रिजन. नेक्स्ट, सेवन, which British era administrative feature indirectly influenced the linguistic state demand?
भाषावर राज्य माननीवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकणारी ब्रिटिशकालीन प्रशासकीय बाब कोणती होती? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट रेव्हेन्यू सेटलमेंट, सेकंड बिलिंगुअल ऍडमिनिस्ट्रेशन इन बॉम्बे प्रेसिडेन्सी, थर्ड जमीनदारी एबॉल्युशन अँड फोर्थ रेल्वे एक्सपान्शन. करेक्ट आन्सर आहे सेकंड बिलिंगुअल ऍडमिनिस्ट्रेशन इन बॉम्बे प्रेसिडेन्सी, मुंबई प्रेसिडेन्सीतील द्विभाषिक प्रशासन, बिकॉज बिलिंगुअल गव्हर्नन्स, sharp linguistic political consciousness. Next, 8. Which decision finally led to the formation of Maharashtra state in 1960? 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीस कारणीभूत ठरलेला निर्णय कोणता होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1956, सेकंड इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट, थर्ड ट्रेटी ऑफ सालबाई अँड फोर्थ बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960. तर करेक्ट आन्सर आहे फोर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960, मुंबई पुनर्रचना कायदा, बिकॉज द ऍक्ट bifurcated Bombay state into Maharashtra and Gujarat. Next 9. The formation of Maharashtra in 1960 included. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्यात कोणते प्रदेश समाविष्ट झाले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली मुंबई अँड पुणे, सेकंड एंटायर मराठी स्पीकिंग एरिया इंक्लुडिंग मुंबई, थर्ड ओनली रूरल डिस्ट्रिक्ट अँड फोर्थ मराठवाडा ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड एंटायर मराठी स्पीकिंग एरिया इंक्लुडिंग मुंबई, मुंबई सह सर्व मराठी भाषिक प्रदेश, बिकॉज महाराष्ट्र इन्क्लुडेड विदर्भ, मराठवाडा, वेस्टर्न महाराष्ट्र अँड मुंबई. तसंच बघा इंग्लिश ग्रामरची सुद्धा शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. Next 10th, which incident resulted in the martyrdom of SSM activities? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कार्यकर्त्यांचे हौतात्म्य कोणत्या घटनेत झाले? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पोलीस फायरिंग ड्युरिंग डेमॉन्स्ट्रेशन, सेकंड हंगर स्ट्राईक विदाउट रिस्पॉन्स, थर्ड नॅव्हल ब्लॉकेड अँड फोर्थ अरेस्टेड विदाउट प्रोटेस्ट. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट पोलीस फायरिंग ड्युरिंग डेमॉन्स्ट्रेशन, आंदोलन दरम्यान पोलीस गोळीबार, बिकॉज पोलीस फायरिंग ड्युरिंग प्रोटेस्ट caused death of activist. Next 11th, which leader became the first chief minister of Maharashtra in 1960? 1960 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट बालासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, केशवराव जेदे अँड शरद पवार. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण युनिफाईड डायव्हर्स रिजन ऍडमिनिस्ट्रेटिव्हली. नेक्स्ट 12th, the inclusion of Mumbai in Maharashtra was politically sensitive because मुंबईचा महाराष्ट्र समावेश राजकीय दृष्ट्या संवेदनशील का होता? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिडॉमिनेंटली मराठी स्पीकिंग, सेकंड रूरल नेचर, थर्ड सिग्निफिकंट गुजराती पॉप्युलेशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड फोर्थ नो इंडस्ट्रियल रिलेव्हन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिग्निफिकन्स गुजराती पॉप्युलेशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मोठी गुजराती लोकसंख्या व आर्थिक महत्व, बिकॉज मुंबई मल्टीलँग्वेज अँड इकॉनॉमिक कॅरेक्टर मेड इट कन्टेस्टेड. नेक्स्ट 13, which strategy was most effective in forcing central government concession? केंद्र सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडणारी सर्वात प्रभावी रणनीती कोणती होती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्म रिवॉल्ट, सेकंड मास मोबिलायझेशन अँड सॅक्रिफाईस, थर्ड इंटरनॅशनल लॉबिंग अँड फोर्थ इकॉनॉमिक बॉयकॉट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मास मोबिलायझेशन अँड सॅक्रिफाईस, जन आंदोलन व त्याग, बिकॉज सस्टेन पब्लिक प्रेशर फोर्स पॉलिटिकल एक्सेप्टन्स. Next 14, which statement best describe the legacy of the SMM? संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वारसा कोणते विधान स्पष्ट करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्लोली लिंग्विस्टिक डिमांड, सेकंड पॉलिटिकल ऍक्टिव्हिजम प्लस मास पार्टिसिपेशन प्लस कल्चर एझर्शन, थर्ड लिमिटेड टू मुंबई अँड फोर्थ ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पॉलिटिकल ऍक्टिव्हिजम, मास पार्टिसिपेशन अँड कल्चरल असर्शन, राजकीय चळवळ, जनसहभाग व सांस्कृतिक अस्मिता, बिकॉज SSM become a model for democratic linguistic reorganization. Next 15, the combination ensuring success of SSM including. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशामागील प्रमुख घटकांचा योग्य संगम कोणता? आताच आपण पाहिलं स्टुडंट ऍक्टिव्हिजम, पॉलिटिकल लीडरशिप, मास स्ट्राईक,
Second, armed rebellion plus foreign support. Third, judicial petition only. And four, religious procession. The correct answer is first, student activism plus political leadership plus mass strike. विद्यार्थी चळवळ plus राजकीय नेतृत्व plus जनसंप, because coordination between leader, student and masses were deceived. Okay. तसंच बघा, मॅथ्स, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.